आजचा प्रवास आपण करणार आहोत नाशिक जवळील अंजनेरी हिल्सकडे। त्यासाठी आपण आदल्याच रात्री निघालो आहेत अंजनेरी हिल्ससाठी। रात्री तिथे पोहोचल्यावरती गेट बंद असल्या कारणाने सकाळ होईपर्यंत आम्हाला तिथेच वाट पाहावी लागली। आम्ही आमच्या 2 गाड्या घेऊन तिथे पोहोचलो होतो। पायथ्याजवळ असलेल्याच हनुमंताचे आम्ही पहिला दर्शन घेतले। दर्शन घेऊनच आम्ही आमच्या टीम बरोबर एकत्र आलो। तुम्ही बघतायत आता आम्ही आमच्या टीम बरोबर सर्व त्या ठिकाणी पोहोचलेलो, तिथून आम्हाला आमचा पुढचा प्रवास सुरू करायचा होता। सकाळी लवकर पोहोचल्या कारणाने आम्हाला सुंदर असा हा सूर्योदयही पाहावयास मिळाला। तुम्ही बघतायत हा आमचा पहिला हिवाळ्यातील म्हणजे पावसाळा संपल्यानंतरचा पहिला ट्रेक होता। सूर्योदयाच्या सूर्यनारायणाचे सुंदर असे हे आम्ही दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या पाऊल वाटेला लागलो। सूर्योदयाचा आनंद घेतल्यानंतर आमच्या संपूर्ण टीमने अंजनेरी हिल्सच्या पुढच्या ट्रेकसाठी सज्ज झाले। सगळे एकत्र येऊन एकत्र हा आमचा ट्रेक सुरू झाला। अंजनेरीचा ट्रेक हा पहिलाच आपल्याला इथे चौकी लागते। या चौकीमधूनच आपल्याला आपलं पुढचं ट्रेक सुरू करायचा असतो। चौकीच्या जरा पुढे गेल्यावरती आपल्याला लागतात या पायऱ्यांवरतूनच आपल्याला आता हळूहळू आपली ट्रेक सुरू होणार आहे। तुम्ही बघताय आता सुंदर सकाळ झालेली आहे आणि आपला हा ट्रेक अंजनेरीचा आता चालू झालेला आहे। अंजनेरी हे भगवान हनुमंतांचे जन्मस्थान आहे आणि भगवान हनुमंत यांचे आई अंजनेरी यांच्या नावावरूनच या स्थळाचे नाव पडले आहे। खूप दिवसानंतर एकत्र आल्यामुळे आमच्या ग्रुपमध्येही खूप उत्साह होता। अंजनेरीच्या पायऱ्या चढताना सर्वांना तो दिसत होता। मंदिर है हळूहळू आमचा ग्रुप एक एक करून पायऱ्या चढू लागले होते।
जसजसे आम्ही वरती जात होतो तसतसा आमचा उत्साह वाढत होता आणि सूर्योदयाच्या या किरणांमुळे आम्हालाही जरा चांगलं आणि शांत वाटत होतं. पायाखाली वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाजही आम्हाला शांत मन करत होता. थोडंसं वरती चढून आल्यावरती आमच्या नजरेस पडल्या हे काही भिंतीमध्ये म्हणजे दगडामध्ये कोरलेलं एक शिल्प, जे आता काही कारणास्तव थोडंसं पुसट होऊन गेलेलं. आम्ही सर्वांनी त्या शिल्पाकडे पाहून प्रत्येकाचे तर्क लावायला सुरुवात झाली की हे कोणाचे असू शकते. थोडं वरती चढून आल्यावर जेव्हा मागे बघितला तेव्हा या मागच्या नजाऱ्याने पण डोळे अचंबित झाले. काही अंतरावरती आम्हाला दिसले जैन दिगंबर यांचे टेम्पल. त्या दिगंबर टेम्पलच्याच बाजूला एक छोटीशी गुफा. श्री दिगंबर जैन यांच्या मंदिरापासून थोडंसं अंतर वरती गेल्यावरच आपल्याला लागतो अंजनेरीचा पठार. आता सुरू झाला आहे अंजनेरी हिल्सचा पठाराचा भाग. या पठारावरती थोडं पुढे गेल्यावरतीच आपल्याला दिसते श्री हनुमान जन्मस्थळाकडे जाणाऱ्या मार्गाची पाटी. तुम्ही बघताय आता आपण बघतोय हनुमान मंदिराकडे, हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी ही पाटी. पठारावरती थोडे अंतर पुढे चालून आल्यावरती समोर दिसते आपल्याला हे श्रीरामांचे मंदिर. या श्रीरामांच्या मंदिराच्या बाजूलाच आहेत 2 कुंड. एक हे दिसते जे आपल्याला एक समोर चौकोनी आहे आणि श्रीरामाच्या मंदिराच्या बाजूला सुद्धा एक कुंड आहे जिथे लोकांनी खूप घाण करून ठेवली आहे. आपण बघतात आतमध्ये श्रीरामाच्या मंदिरात रामाची मूर्ती आहे. श्रीरामाच्या मंदिरापासून थोडे अंतर पुढे चालून गेल्यावरती आपल्याला दिसते डावीकडील बाजूस हे एक मोठे तलाव. तोच असेल, बरोबर तोच असेल. तलावाची खासियत अशी आहे की या तलावाचं वरतून पाहिल्यावरती आपल्याला एक पायाच्या आकाराचा ठसा दिसतो.
त्या तलावाच्या थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला 2 रस्ते दिसतात. एक हनुमान जन्मस्थळाकडे जाणारा अंजनेरी गुफेचा मार्ग आणि दुसरा वरती हनुमान मंदिराकडे जाणारा मार्ग. तर आता पहिला आपण जाणार आहोत अंजनेरी मातेच्या गुफेकडे. अंजनेरी मातेच्या गुफेकडे जाणाऱ्या मार्गावरती खूप चिखल होते. चिखलातून जाणं म्हणजे एक वेगळीच कसरत. ती कसरत आता आम्ही करायला रेडी केले. रस्त्याच्या कडेकडेने रस्ता वाट काढता आम्ही चाललो. एवढ्यात आम्हाला दिसले हे गुरं येताना. सुंदर अशी ही गाय आणि गायींची बछडे एवढे होते की आम्हाला जवळजवळ 5-6 मिनटं तिथंच थांबायला लागलं की यांना पुढे जाऊन देण्यासाठी. सूर्यकिरणाने हे जंगल अतिसुंदर दिसत होते. या जंगलातून आणि या सूर्यकिरणांमधून वाट चालताना एक वेगळाच अनुभव येत होता. विचार करा त्यावेळी ही जागा कशी असेल. थोडं अंतर पुढे गेल्यावर एक आश्रम दिसले. आश्रमाच्या बाजूलाच रस्ता आहे वरती हनुमान जन्मस्थानाकडे जाणारा. आपण पहिलं आता हनुमान जन्मस्थानाकडे जाऊ, नंतर थोड्या वेळाने आश्रमाचं बघून घेऊ काय आहे. तर आता आपल्याला लागला आहे हनुमान जन्मस्थानाकडे जाणारा मार्ग. आता याच मार्गाने आपण पुढे जाणार आहोत. या मार्गाच्या इथूनच आपल्याला चप्पल आणि बुटं काढून जावं लागतात. तर बघतायत आपण चप्पल आणि बुटं सगळे काढून चाललेले आहेत. आणि जसे आपण पुढे जातोय आणि येतोय आपल्याला दिसतं समोर ही अशी हनुमान जन्मभूमी जन्मस्थान, एक गुफा जिथे आख्यायिका आहे. बोलण्यात येतं की इथेच हनुमानांचा जन्म झाला आहे. इथे एक कुंड पण आहे, अग्निकुंड. तर चला आता आपण आतमध्ये बघूया काय आहे आपल्याला बघायला भेटते. जय हनुमान, जय श्रीराम, जय श्रीराम. तुम्ही बघतायत मित्रांनो आतमध्ये कशी गुफा बनवली आहे. जय श्रीराम. गुफास्थान आहे. इथे श्री हनुमानाचा जन्म झालेला आहे. हनुमान जन्मस्थानाचं बघून आपण पुढे आश्रमाकडे निघून आलो. आश्रमात काय काय आपल्याला बघायला भेटते तेच बघूया आता. आश्रमात जाण्याचा मार्गसुद्धा चिखलाने सगळा माकला होता. पहिलंच दर्शन होते या मंदिराचं, जे आहे हनुमंताचेच मंदिर. या मंदिरामध्ये एक स्टीलची गदा ठेवण्यात आलेली आहे. ती येथील लोक हनुमान जन्मच्या वेळेला पूजेसाठी वापरतात.
मंदिरांच्या आश्रमाचा परिसर आम्ही पाहून आमच्या पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालो. आश्रमाचा परिसर सोडून आम्हाला जेव्हा आम्ही पुढे चढायला चालू केली, आम्हाला या लागल्या पायऱ्यांवरतून आम्ही खालती बघितले तर दिसले आम्हाला पहिलेच सरोवर आणि जिथून आपण आलो त्या मंदिराचा परिसर जो आहे जंगलाने आच्छादलेला. सुंदर अशा लांबच्या टेकडीवरती सूर्याचे किरण पडून ती टेकडी मस्त चमकत होती. थोडं वरती चढून गेल्यावरती आम्ही आता एका गुफेकडे जायच्या मार्गावरती मार्गस्थ झालो, जी आहे अंजनेरी हिलच्या डावीकडील बाजूला एक छोटीशी गुफा. तुम्ही बघतायत हा आहे गुफेकडे जाण्याचा मार्ग. आता थोड्या वेळातच आपण बघणार आहोत ती गुफा. मित्रांनो, थोडं अंतर चालून आल्यावरती आपल्याला दिसते ही अंजनेरी हिल्सवरील पहिली गुफा. गुफेमध्ये एक छोटंसं देवस्थान बनवलेलं आहे आणि माणसाने इथे खूप कचरा करून ठेवलेला आहे. काही ना काहीतरी लिहून ठेवलं आहे भिंतींवरती, दगडावरती. आमच्या ग्रुपने सुद्धा या गुफेतच थोडा विश्राम करून पेट पूजा करायचा विचार ठरवला. तर आम्ही सर्वजणी थोडंसं खाऊन पिऊन मग आमच्या पुढच्या हनुमान मंदिराकडे जाण्याच्या मार्गाला आम्ही मार्गस्थ होणार होतो. तोपर्यंत आम्ही आमचं थोडंसं पेट पूजा करून घेतली. पण आम्ही इथे आमचा कचरा सोडून गेलो नाही. आम्ही आमचा कचरा आमच्याबरोबरच कॅरी केला. गुफा सोडून पुढे थोडं अंतर वरती आल्यावरती आपल्याला दिसत आहे दगडावरती शेंदूर पासून लावून केलेले आहे देवस्थान. या देवस्थानाच्या थोडं वरती पोचल्यावरती आपण पोचतो अंजनेरी हिलच्या पठारावरती. हे आहे अंजनेरी हिलचं दुसरं पठार. पावसाचे दिवस थोडेसे असल्या कारणाने या पठारावरती धुक्याची चादर ओढली होती. आमचा ग्रुपसुद्धा या धुक्याच्या चादरीचा आनंद घेत काहीतरी ग्रुप डिस्कशन करत होता. मी थोडा मागे असल्या कारणाने काय डिस्कशन चालू आहे हे कळाले नाही. मात्र ते डिस्कशन होते यानंतर आपल्याला जो ट्रेक करायचा आहे रांजणगिरीचा, त्या रांजणगिरी ट्रेकबद्दलच डिस्कशन चालू होते. हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सुद्धा आपल्याला एक लागते छोटंसं तळं. तळ्यामध्ये एक मुलगा त्याचे सामान धुवत होता. पठारावरून पुढे आपला ग्रुप चालत वरती चढत राहिला. आता आपण पोचणार थोड्या वेळाने हनुमान मंदिराच्या पाशी. तर आपल्या ग्रुपला आता तिथेच जायचे आहे, हनुमान मंदिराजवळ.
टेकडीवरती पोहोचण्याच्या आधीच आपल्याला दिसतो सुंदर असा हा भगवा ध्वज, जिथून आपल्याला समजते आता आपण आलो आहोत हनुमान मंदिराच्या जवळ. तेवढ्यात आपल्याला दिसते हनुमान मंदिर. तुम्ही बघता धुक्याने आच्छादलेलं हे हनुमान मंदिर. त्या हनुमान मंदिराच्या बाजूलाच आहे पाण्याचं कुंड. तिथेच आपण आणि काही देवस्थानाचे अवशेष. तुम्ही बघतायत आता हनुमान मंदिर आणि हे अंजनेरी माता आणि हनुमानाची मूर्ती. लहानपणी हनुमंताने जेव्हा सूर्य गळण्यासाठी झेप घेतली तेव्हा त्याच्या पायाचा ठसा इथे उठला. त्या ठस्याचं एका तलावामध्ये रूपांतर झाले असे आख्यायिका आहे. अशा प्रकारे अंजनेरी हिलचा आपण अनुभव घेऊन खाली उतरलो आणि उतरल्यावरतीच आपल्याला दिसले हे प्राचीन असे शिवमंदिर. या मंदिराची आता पडझड झालेली आहे, पण या मंदिरामध्ये एक सुंदर असं शिवलिंग आहे आणि बाहेर नंदी विराजमान झालेले आहेत. मंदिराच्या बाजूलाच आहे एक छोटीशी गुफा. त्या गुफेमध्ये पाणी साठले होते पावसाचे आणि हा सफर आपला इथेच संपलेला आहे.